36 एकर ऊस, तरी एका श्रीमंताच्या बांधावर पिकलेले उमरा आणून खावे, पण रसोईत दीर्घ इतकी दखल नाही. बाबा तुम्ही एवढे श्रीमंत आहात, मला इथं दिलं कशाला? म्हणून त्या बाईच्या पायाची माती खात होता पंढरपुरातला मालक. माती. बायको तरी नवऱ्याचा काटा दातानं काढीन का? बायको तरी, दोघं नवरा बायको सोयाबीन कापायला गेले आणि त्याला काटा मोडला, पाय धुतला. सोयाबीन पावसाळ्यातलं पीक आहे. वड्याला असा पाय धुतला आणि बायकोला म्हणला हे उपटेवर काटा. ती म्हणली सकाळीच नका काढेत. मग ते म्हणला ब्राह्मणाच्या साक्षीनं, सोयऱ्या धायऱ्याच्या साक्षीनं, अग्नीच्या साक्षीनं फेरे मारलेत, मी तुझा धर्मपती, तू दातानं काढणं. बया तुमचे पाय कुठं फिरत येत आणि तुमच्या पायाला मी कसे दात लावू? कोण म्हणाली माहिती आहे? पपेची माय. आपल्याला सगळ्याला किती दिवस जिवंत ठेवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचं ज्याच्या हातात आहे त्यानं दात लावले जिजाबाईच्या पायाला. ओठाने आणि जिभेने ती माती चाटीत होता. किती बाई अधिकारी असेल कल्पना करा. काय नाविन्य असेल. रस्वदीर्घ आहेत की चूक नाही, गाराणच नाही. आणि त्या स्त्रीचं लुगडं द्यायचंय. दुसऱ्यांदा हात असा जवळ गेला लुगड्याच्या, दुसऱ्यांदा हात जवळ गेला आणि पुढे हात सरकला. आई साहेब म्हणते राहू दे दादा, राहू दे. अरे दया करण्यासाठी काळीज मोठं लागते. डोळे घट्ट केले हो, घट्ट केले डोळे. आवाज. हृदय घट्ट केलं, डोळे बंद केले. हरी डोळे झाकून पत्नीच्या लुगड्याला हात लावला. अलगत ते लुगडं घेतलं जवळ आणि दारात बसलेल्या म्हातारी स्त्रीच्या हातात टाकून दिलं. नेस माय, नेस माय लुगडं नेस. तिच्यापासून 10-5 पावलं पुढं जात असताना आतापर्यंत डोळ्याला पाणी नव्हतं, पण आज डोळ्याला पाणी आलं. देवा जीवनभर भजन केले रे, भाकरीची सुद्धा अपेक्षा केली नाही रे देवा. अशा कुळात जन्म झालाय, त्या कुळातले लोक वारी करता करता मृत्यू पावले. देवा त्या पित्याचं वर्णन करत असताना मारुतीरायानं अकलूजच्या मंदिरामध्ये मारुतीरायाने ढास ढास रडावं बोलोबा महाराजांकरता. अकलूज नावाचं गाव, त्या मंदिरात बोलोबा महाराज आराम करतात. बोलोबा महाराजांचं शरीर थकलं होतं आणि बोलोबा महाराज उद्या चालू शकत नव्हते. झोपीत बोलोबा महाराजांचे डोळे रडत होते. तर मारुतीरायानं बोलोबा महाराजांच्या डोळ्याला विचारलं, व्यक्ती झोपलाय तुम्ही का रडता? तर डोळ्याने मारुतीरायाला उत्तर दिले, पवित्र वारकऱ्याची संगती आम्हा डोळ्याला झाल्यामुळं, या वारकऱ्याच्या संगतीमुळं दर महिन्याला विटेवरचा मालक पाहायला भेटतो. या वारकऱ्याच्या संगतीमुळं, या वारकऱ्याच्या शरीराला आम्हा डोळ्याची संगत झाली, त्या शरीराची आम्हा डोळ्यांना संगत झाली, म्हणून दर महिन्याला विटेवरचा मालक पाहायला भेटतो. पण या वारकऱ्याचं शरीर थकले, उद्या आम्हाला विटेवरचा मालक पाहायला भेटत नाही. तर त्या वारकऱ्याच्या डोळ्याचं कौतुक मारुतीरायाने विटेवरच्या मालकाला सांगावा आणि विटेवरच्या मालकानं त्या वारकऱ्याकरता अकलूजचं पंढरपूर तयार करावा. अकलूजचं पंढरपूर तयार करावा. त्या अकलूजच्या वढ्याला चंद्रभागेचं स्वरूप द्यावा. त्या अकलूज गावातल्या सगळ्या लोकांना वारकरी करावा आणि बोलोबा महाराजांची तृप्ती करावा. तुकोबाराय सांगतात, त्या कुळातला मी रे, त्या कुळातला मी. देवा माझ्या आईचं नाव कनकाई आहे. आयुष्यभर माझ्या बाबांनी कोणापुढे हात पसरला नाही. माझी आई तुझ्या दर्शना करता आली देवा, तर तू विटेवरचा मालक, तू आवाज देवा, कनकाई. माझ्या आईनं फिरून म्हणा, काय तुला काय देऊ, तुला काय देऊ? तर माझ्या आईनं सांगितलं, देवा काहीच देऊ नकोस. तर देवा तू शपथ घातली होतीस माझ्या आईला, कनकाबाई माग ग, तुला माझी शपथ आहे, तुझी शपथ मोडू नये म्हणून माझ्या आईनं तुला एक मागितलं. देवा तुला धनद्रव्य तर मागतच नाही, पण तू मागच म्हणतो म्हणून शपथ घातली ना, तुला एकच मागते, तू माझ्या पोटात प्रवेश कर, तू माझ्या पोटात प्रवेश कर. म्हणे रामेश्वर भट्ट तिजा आणि तुका विष्णू नाही दिला. आता तुकोबारायचं मंदिर व्हायले फार मोठं, 125 कोटी रुपयाचं मंदिर, 125 कोटी रुपयाचं. ते जास्त जाईल, 150-200 कोटीकडे. आपल्याला पुण्याला पंकज महाराज भेटले होते, पंकज महाराज गावडे. फार असीम प्रयत्न करायले ते मंदिर बांधण्यासाठी, फार मोठा आराखडा आहे.
आपण जिवंत आहे तोपर्यंत एकदा देहूला जाऊन या आणि 10-5 गुटख्याच्या पुड्याचे, 10-5 तोट्याचे, 10-5 गायच्या पुड्याचे पैसे तुम्ही पण सखूबाई, द्वारकाबाई, हो मंजुळाबाई, अंतिकाबाई, कौसाबाई, चतुराबाई, तुम्ही पण टाका. आपण जिवंत आहे ते कळस पाहण्यासाठी कोरोनात वाचलो. आणि तिकडे विदर्भात मेहुणा राजा नावाचं गाव आहे. विदर्भात मेहुणा राजा नावाचं गाव, त्या विदर्भामध्ये मेहुणा राजा नावाचं गाव, तिथं चोखोबारायचं मंदिर व्हावं म्हणून पाचपोर महाराजांनी भांडून 4.5 कोटीचा निधी शासनाकडून आणला. ते सुद्धा मंदिर व्हावं असं पाचपोर महाराजांची इच्छा आहे. हे 2 कळस पाहूनच आपण मरायचं. वरच्याला सांगायचं तुकोबारायचं आणि चोखोबारायचा कळस पाहून आलोत, मग मरायचं आपण, मग मरायचं. तुकोबाराय सांगतात, देवा तुला नाही भीक मागितली, नाही मागितलं, तुलाच 9 महिने पोटात सांभाळले आणि आमच्यावर ही परिस्थिती आणतोस. देवा ज्यानं जीवनभर तुझं भजन करावं त्याच्या बायकोला उघडं ठेवतोस. असू दे, आमचं काही चुकलं असेल ते फेडण्यासाठी आम्ही तयार आहेत. आणि पटपट पावलं पुढं पडत होते. तेवढ्या अवकाशात विजेचा प्रकाश पडावा असा पाठीमागं प्रकाश आहे. फिरून पाहिलं, बाई नव्हती शिंदे काका, विटेवरची मालकीन होती, विटेवरची मालकीन. वापस आले तुकोबाराय आणि लोटांगण घातलं. कोणाला साधू म्हणायचं, कोणाला साधू, लोटांगण घातलं आईसाहेबाच्या पायावर. तर तुकोबारायला वाकून आशीर्वाद देण्याची सुद्धा हिंमत होत नव्हती आईसाहेबाची. आपल्याकडे पाया पड्यावर पाठीला हात लावते ज्येष्ठ माणसं. तर तुकोबारायांनी पायावर डोकं ठेवलं, लोटांगण घातलं, तर विटेवरच्या मालकिनीनं वाकून पाठीला हात लावून आशीर्वाद द्यावा. पण अंग चळचळ कापत होतं. काय तुकोबारायचं धगधगीत वैराग्य, काय तुकोबारायचं दातृत्व आहे, काय तुकोबारायच्या अंतःकरणात दया आहे. तर विटेवरच्या मालकीन थोड्याशा वाकल्या आणि डोळ्यातलं टप 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 पाणी तुकोबारायच्या पाठीवर पडत होतं. मालक उठले. खांद्यावर एक धोतराचा तुकडा होता, त्याच्या कोपऱ्याने जगाच्या मालकिनीचे डोळे पुसले तुकोबारायने. हात जोडे, आईसाहेब का रडता? तोंडावून हात फिरिला. तुकोबाराय, आज कळालं तुमचं नाव ऐकल्यावर आमचे मालक का इतके वेडे होतात. आज कळालं तुमचं नाव ऐकल्याच्या नंतर आमचे मालक इतके का वेडे होतात, का वेडे होतात, का वेडे. वापस गेल्या. मालकाने विचारलं, काय? वाणी श्रीमंत तितकी नव्हती. आईसाहेब म्हणल्या, मालक तुकोबारायचं वर्णन करावा इतकी श्रीमंत माझी वाणी नाही. का? कसलीच पर्वा न करता एका परक्याच्या स्त्रीचा अंग झाकावा म्हणून बायकोचं लुगडं द्यावा. दुसऱ्यावर एवढी दया करणारा साधू ते फक्त तुकोबाराय म्हणून पहिल्या कडव्यात नाथबाबा म्हणतात, सर्वभूती दया सर्वभूती दया सर्वभूती दया सर्वभूती दया सर्वभूती दया
सोडायला पाहिजे होतं, आहे का नाही? पाप लागेल गिरगाव करायला, नाही मग का सोडायचं? बाराला नाना एखादं चुलांगण माहित तुमचे, एवढं पवित्र अधिष्ठान. राजे हो, घड्याळ पाहून जर मी गळ्याला जपत असेल तर हा गळा किती दिवस शाबीत ठेवायचा आहे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. वट्यावर बसून नालायकाला गप्पा हाणण्यापेक्षा 10 मिनिटं कीर्तनात शिल्लक बोलणं, विटेवरचा मालक तुझ्यावर कृपा करेल. दया. दधीची नावाचे साधू होते. 2-2 मिनिटात प्रकरण सांगतो तुम्हाला. दधीची नावाचे साधू, त्वष्ट्या नावाचा नालायक व्यक्ती पृथ्वीवर माजला. या पृथ्वीवरच्या बऱ्याच सात्विक लोकांना त्रास देत होता. याला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकात ताकद नव्हती, याला मारण्यासाठी काशीतल्या मालकात ताकद नव्हती. याला मारण्याची ताकद होती फक्त दधीची ऋषीत. आणि दधीचीनं सांगितलं, दुष्ट जरी असेल तरी मारणार नाही, मारणार. इंद्रानं भीक मागितली आणि दधीचीला आस्ती मागितल्या. काढ 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 विश्वावर दया करण्यासाठी. हे विश्व अत्यंत सात्विक स्थितीत जगावा याच्यामुळे उजिया बरगाडीत असे बोट घातले, कडकड कडकड फासुळ्या काढल्या आणि तुराट्या मोडावा अशा इंद्राकडे देऊन टाकल्या. आस्ती कुठल्या, खड्ग केलं, त्वष्ट्याला मारलं. ब्रह्महत्येचं काय मुक्तता ते नंतर पुढे पुराणात बघा. पण विश्वाला सुखी केलं. दधीचीच दयेच्या यादीत आहेत. मंगळवेढ्याचं भांडार बिदरच्या बादशाचं होतं. मंगळवेढ्याचं भांडार बिदरच्या बादशाचं होतं. बादशाह मुस्लिम समाजाचा होता. आणि हे भांडार सांभाळायला दामू शेट्टी होते. श्रीमंत श्री नामदेवरायांचे वडील दामू शेट्टी हे भांडार सांभाळायला होते. दिपोळी तोंडावर आलती आणि दिपोळीच्या तोंडावर आल्याच्या नंतर भांडार सांभाळायची सुट्टी मिळाली. चंद्रभागेचं स्नान केलं आणि वरून रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेनं कितीतरी माणसं मरून पडलेली पाहिले. एका बाईच्या मांडीवर लेकरू होतं, ती कुरवाळत होती. बाळा उठ रे. दामू शेट्टीनं पाहिलं, बाई मेलं कशानं? 2-4 दिवस झालं खालाच काही नाही. आणि बादशाच्या भांडारात लाखो क्विंटल ज्वारी गहू बाजरी पडलेली. दामू शेट्टीने विचार केला, दया कशाला म्हणते? राजे हो, स्वतःची पत्नी उघडी राहिली तरी हरकत नाही, पण दारात आलेली बाई उघडी जाऊ नये. सामान्य दया. विटेवरची मालकीन प्रत्यक्ष प्रगट होती. दामू शेट्टीने विचार केला, हे भांडाराच्या चाव्या जर कुलूप उघडून चाव्या चंद्रभागेत फेकून दिल्या तर ह्या प्रांतातला एकही माणूस उपाशी मरत नाही. पण ही चूक केल्यामुळं बादशाह मला फाशी देणार. जीव गेला तरी हरकत नाही, पण प्रांतातले लोक वाचले पाहिजे. दिल्या चाव्या फेकून. सामान्य दया आहे, सर्वाभूती दया. ज्या मालकांचा अभंग आहे, कावड आणली कावड. आपल्याला परमार्थ करण्याचा लय जोर आहे हो. शक्ती लावल्यावर माणसं पोतडे घालतेत. शक्तीचा प्रसंग असला ना, रामायण लावल्यावर शक्ती पोतडे घालते. पोतड्याची बुट, पोतड्याचे चांगडे, पोतड्याचाच पटका आणि रस्त्यान मोसंब्या दुसल्या की हानतू. हो हो. मारुतीच्या मंदिरात झोपतो, गांजा उडतो. जिथं ह्यो झोपला तिथं गांजाची झाडं उगायलीत. आणि बायको वरत असतं आरशात पाहिनं. जिचा नवरा 14 दिवस पोतडे घालतो त्याची बायको आरशात पाहत नाही, पाण्यात पाहून कुकू लावती. म्हणजे शीताला 14 वर्ष आरसा पाहत नव्हता ना भेटला, म्हणजे 14 दिवस पाण्यात बघून कुकू लायती. आणि तिचा राम तिकडं जाऊन गांजा वळीतो. हे असा कुठं परमार्थ असतो का? हा, कोण सांगितले तुम्हाला हे नाटकं करायचे उगे आगावपणा? रात्रभर भजन केलं, सकाळी जाताना दुसऱ्याचा हरभर उपटीलं, गेलं हरभऱ्यातच भजन आपलं. हा, हे असला परमार्थ नाही सांगितला तिथं. अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. असो, काय सांगू लागलो? कावड 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 चालली कावड. माणसं दिंड्याला जातात म्हणजे लय वारकरी आहेत का? मी 27 वर्षापासून सोहळ्यात जातो. मी वारी एकही सोडित नाही. वारी सोडित नाही म्हणजे काय फुगीरपणी सांगायचं? त्या मालकाच्या नावात 2 टायमाच्या भाकरी नीट खालास. वारी नाही केल्यावर ऊस तोडायला जावं लागलं असतं. हो, वारी नाही केल्यावर ऊस तोडायला जावं लागलं. वारी करतो म्हणूनच इतके लोक तुझ्या पुढे बसलेत. आणि पुन्हा भूषणानं सांगतो मी वारी करतो. एक जण म्हणला मी ज्ञानेश्वरी पाठ केली. मग हाणतो का आम्हाला? अरे तुला माणूस केलं म्हणून ज्ञानेश्वरी पाठ केली ना. तुला जर कोंबडं केलं असतं तर 17 भाईने एकादशी दिवशी कॉकलं असतं. कॉक कॉक बोंबालता नसतं आलं तुला सोंबळ्या. आणि पुन्हा सांगतो मी गाथा पाठ केला, तुला आणायला पाहिजे. देवे दिला देह. हो, आपण लोय माणसं परमार्थ करते. अहो आता द्या सोडून पहिले लोक कीर्तनाला येत होते बैलगाड्यानं. आणि कीर्तनकारानं एखादा प्रसंग सांगितला की माणसं रडून ऐकायचे. आणि वापस जाताना कणसाचं बाटूक साठाभर उपटून न्यायचे. यमाला कळत नसन यायला कुठं कुठं हाणावं.
म्हणजे कीर्तन रडून ऐकायचं आणि जाताना साताभर कणसाचं बाटूक दुसऱ्याचं उपटून न्यायचं. सोहळ्यात मी बापसाहेब मालकांच्या सोहळ्यात दिंडीत जातो 15 नंबर मध्ये. बाया होत्या आमच्या शेजारी, बायाची रावटी आली. आता ते काय जिथं येईन तशी ती लाईत असते. जरा जरा शितुडी येऊ लागली आणि एक बाई कडील झोपलेली आणि ती बाई म्हणली परक सरक ना माझ्या अंगावर पाणी गळायले. तर बाया कलय शान आहे, ती भिजायला लागल्या विनं सरकावनं नुसतं असं हल्लेवानी केलं. पण ती सरकलीत नाही. तिनं पुन्हा म्हणली अगे सरक ना बाई मी भिजायले. पुन्हा ह्या अंगाडावली त्या अंगाडा, पण इंच भर नाही सरकली. हिनं गुच्चा द्याला. तर तिनं काय म्हणावं बाई जा भा ठोल्यास का नाही घरात. ती म्हणली चढ जावा मारल्यात मग बाहेर रिकामेच येत, आता तुला लग्न लावायचंय. कानानं ऐकलं, गळ्याची शपथ मी ऐकायला 5 लोक होते आणि मी 6वा. मला सांगा खडा करून चंद्रभागेत जरी हिला पुरलं तरी मोक्ष मिळन का? ऊत आला यायचा ऊत. त्या दिंडीवाल्याला पैसे देतात भिशीचे आणि वरण पातळ झाल्यावर त्याला पराती फेकून आणते. पैसे घालास पैसे फुकट खाऊ घालायला का? अरे तू कशाला आलास डुकरा, तू उसातच फिरायला पाहिजे होतं. तू इकडे याच्या लायकीचाच नाही. इतके माणसं विचित्र. दिंडी अशी चालू असती ना, एखादी बाई किंवा एखादा माणूस चुकन म्हणून इकडं जातो ना, त्याच्यातून असं मधातून दिंडीतून जावा टाळा हाणायची. त्यानं का खिसा कापलाय का तू हांगाव बॉम्ब टाकला इतका येड्यावाने. आणि विश्वावर दया करणाऱ्या ज्ञानोबाऱ्याच्या सोहळ्यात चाललास, विश्वावर दया करणाऱ्या तुकोबाऱ्याच्या सोहळ्यात चाललास आणि भूमिका रावणाची घ्यालास. अरे यम लय हानीन तुला सुंबळे. कथानी पठानी करोनी काय वाचोनी रहनी वाया जाय वाचोनी रहनी वाया जाय. कथानी पठानी करोनी काय वाचोनी रहनी वाया जाय वाचोनी रहनी वाया जाय. कावड आणली नाथांनी. 268 लोक सोबत होते, एकाच्या पायात चप्पल नाही. काय मायविली नाथांच्या सोबत चपला घालून चालायची? ते का सामान्य आहे का? सकल संतात राजे होते, सकल संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा. ज्यांचा अभंग आहे त्यांची दया सांगतो. भोपळे सगळे संपले पाण्याचे. अंगात पेरेलं पाणी घामावाटं निघून गेलं आणि गाढ तळमळते आणि कावडीत पाणी होतं. अरे सरका याच्यातलं पाणी पाजू. आवा बाबा लय विद्वान म्हणले, लय लांबून कावड आणली, देवासाठी आणली. मुद्द्यात 2 मिनिटात नाथ बाबा म्हणले ही कावड देवासाठी आणली, पण खांद्यावर कावडीत पाणी असताना हे गाढव जर पाण्या वाचून मरत असेल तर 1 कोटी कावडी देवाला द्यायला तरी पुण्य लागत नाही. आणि ही कावड जर याला पाजली हे जर वाचलं तर 1 शंख कावडी देवाला अर्पण केल्याचं पुण्य. गाढवात देव जाणला सर्वाभूती दया, साधू म्हणावे ऐशिया जग ब्रह्मरूप जाण, हेची साधूचे लक्षण विश्वाला ब्रह्मरूप सर्वाभूती समदृष्टी. 2 मिनिटं घेऊ 2 मिनिटं म्हणान नाही मागच्या उठान पटकन मी आवरितो ना. दृष्टी पाहिजे. संसारातलं वाक्य सांगतो माझ्या माईंनो, संसाराची घडी बसवायची ताकद बाईच्या ताब्यात आहे. कीर्तन ऐकल्यानं, रामायण ऐकल्यानं, प्रवचन ऐकल्यानं, भागवत ऐकल्यानं घडी बसणार नाही असं म्हणत नाही, पण अनुकरण केल्याशिवाय बसत नसती. बघा प्रपंचातली बाई किती एक अधिकारी होती, तिची दृष्टी किती गोड होती. रानोबा नावाची वारकरी 45 वर्ष वारी केली. पंढरपुरातल्या मालकाची 45 वर्ष वारी केली. 5-4 मिनिटात सांगतो. तुमच्या भीती कोणाची माहिती आहे का? ज्या व्यक्तीचं संप्रदायावर निष्ठेनं प्रेम आहे, ज्या व्यक्तीकडे एवढी श्रीमंती असताना मोबाईल नाही, त्या व्यक्तीनं आमंत्रित केले म्हणून नानामुळं पुढं सरकतंय. हो नाही तर मी नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं माहिती पैशाचा हाऊत भरलेला आहे. मी शेती लय चांगली करतो, नानाला माहिती मी नाही भेट. जो वारकरी संप्रदायात ज्याची गोड सात्विक लहर आहे का त्या व्यक्तीच्या बुटाच्या पाया पडन. आणि संप्रदायाच्या नावाखाली नुसतेच अशा गप्पा आणतो का त्या सुमळ्यानं बंडलं फेकले तरी तुडीन. विठाला 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 विठाला
रानोबा नावाचे वारकरी होते. त्या वारकऱ्याचा मुलगा चोखोबा. ज्या मुलांनी भजन केल्यावर स्वर्गातलं अमृत शुद्ध होते. पात्रता किती मोठी असेल बघा. एकादशीच्या दिवशी स्वर्गातले लोक सगळे तिथं भजनाला. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी, नैवम बाळू महाराज लिखितम. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी. ती सोमवारची एकादश होती. स्वर्गातले विमान उतरले. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल भगवान शिवशंकर ब्रह्मदेव इंद्र आदी करून सर्व चोखोबराच्या दारात भजन करतात. दुसऱ्या दिवशी द्वादशीला सगळे देव तिथं जेवले. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात, जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. सगळे देव चोखोबराच्या घरी जेवले. त्यार्थी चोखोबराचा अधिकार किती मोठा असेल. चला त्यांचे वडील किती अधिकारी होते लक्षात घ्या. या चोखोबरायांच्या वडिलाचं नाव होतं रानोबा. आई लवकर वारल्या. चोखोबराचे सासू सासरे लवकर वारले, म्हणजे त्यांच्या पत्नीचं नाव होतं सोयरा. सोयराबाईचे आई वडील लवकर वारले. चोखोबराच्या आई लवकर वारल्या. वडील जिवंत होते. सेवा केली वडिलांची, सेवा केली वडिलांची. तरुणांनो, ज्याचे आई वडील जिवंत आहेत त्याच्यासारखा नशिबवान जगात कोण नाही. नशिबवान कोण नाही. वा आपल्या आईवडिलाची सेवा केली की काशीतल्या मालकाची पंढरपुरातल्या मालकाची सेवा केल्याचं पुण्य प्राप्त होते. बघा ताकद किती मोठी आहे. वडिलांना उचलायचं, आंघोळ घालायची, धोतर नेसवायचं, गंध लावायचा, बाजेवरच ताट द्यायचं, कधी कधी हातानं खाऊ घालायचं. इतकी सेवा केली. एके दिवशी दुपारची वेळ आहे. वडील म्हणले चोखा जेवायचं नाही. बाबा खाणं थोडं. लक्षात आलं फार अधिकारी व्यक्ती रानोबा महाराज. आणि त्या दिवशी जेवण केलं आणि दुपारी 12, 12:30, 1 वाजता शरीराने अपमान केला. काय अपमान केला माहिती आहे? बाथरूम कपड्यात झाली. आवाज दिला, चोखा, ए चोखा, तुला म्हणत होतो जेवायचं नाही, मला आंघोळ घाल. आणि सांगितलं, चोखा एकदा आंघोळ घाल. आता पंढरपुरातल्या मालकानं या शरीराला सांगितलं आणि या शरीरानं मला बुद्धीला संदेश दिलाय. आता या शरीरानं तुझा अपमान केलाय, आता पुन्हा जेवायचं नाही. आणि त्याच्यावर रानोबाई नावाच्या व्यक्तीनं अन्नाचं कण घेतलं नाही. चोखोबरायने उचललं. बोरीचं झाड होतं, दगड होता, त्या दगडावर टेकलं. एका हातानं बापाचं शरीर धरलं, एका हातात पाण्याचं लोटकं घेतलं. पण राजू कशी कंबर धुता येईल? हात सोडावा तर मथारं खाली पडायले. तांब्याचा हात सोडावा, धोतर सोडावा तर पाणी कोण टाकावा. बायकोन बघितलं, समदृष्टी. हा सर्वाभूती समदृष्टी. सोयराबाईनं बघितलं मालकावर संकट आहे. सासऱ्याच्या पाठीमागून आल्या, बांगड्या मागं सरकिल्या, मागं बांगड्या सरकिल्या आणि जवळ आल्या मालकाच्या. हळू आवाजात बोलल्या, तुम्ही पाणी टाका, एका हातानं धरा, मी धोत्र सोडते आणि मामांजीची कंबर धुते. काय म्हणावं चोखोबरायनं? चोखोबरायनं सांगितलं सांकेतिक स्थितीमध्ये, जोरात सांगा तर बाप ऐकन. बांगड्या वाजल्या असत्या तर कोण आलंय कळन. चोखोबरायनं सांगितलं, सोयरा, पुरुषाची कंबर 2 स्त्रियांनी धुवावी. एक बायकोनं धुवावी. पतीचं शरीर उघडं पाहण्यात बायकोला काही दुःख नसतंय किंवा अपमान नसतोय. आणि ज्या बापाने जन्म दिलाय त्या वयस्कर बापाची कंबर धुण्यासाठी मुलीनं लाजू नये. आणि तू सून आहेस, सुनाला सासऱ्याची कंबर पाहता येत नाही. दृष्टी किती गोड आहे प्रवीण बुवा, दृष्टी किती गोड आहे. काय वाक्य पडलं सोयराबाईच्या तोंडातून? मालक, माझे आई वडील वारलेत, तुमची आई वारल्यात, तुमची बहीण बुलढाणा जिल्ह्यात आहे, मेवणा राजा गावात, आपण सोलापूर जिल्ह्यात राहतो, तुमच्या बहिणी येणार नाहीत. एक काम करते, माझी आई बी वारली, माझे बाबा वारले, तुमच्या आई वारल्या, तुमचे बाबा जिवंत आहेत, तुमच्या बाबाला कंबर धोस्तर बाप समजिते. दृष्टी बघा, सासरा आणि बाप पाहताना दृष्टी सम ठेवली. मालक, तुमच्या वडिलाला, जे माझे सासरे आहेत, त्यांची कंबर धुताना स्वतःचा बाप समजिते. चोखोबरायनं शरीर धरलं, एका हातानं पाणी टाकलं, सुनबाईनं धोत्र सोडलं, सासऱ्याची कंबर धुतली, पाठीमागूनच धोत्राला गाठ मारली, निघून गेल्या. चोखोबरायनं उचललं, भाजीवर ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी प्राण सोडा, माध्यान्ही दिनकर. दुपारच्या वेळेला प्राण सोडा. ऐका अलीकडचा सिद्धांत, समदृष्टी ठेवण्याची ताकद. रानोबा म्हणले, चोखा जी, काल कंबर कोण धुतली? मी धुतली. खोटं बोलतोस? ऐक चोखा, शरीर जरी जीर्ण झालं असेल, शरीर जरी जीर्ण झालं असेल, पण विटेवरच्या मालकाच्या भजनानं बुद्धी तल्लक आहे.
शरीर जरी म्हातारं झालं असेल, पण विटेवरच्या मालकाच्या साधनेनं बुद्धी तल्लक आहे. आणि या तल्लक बुद्धीच्या विवेकाच्या टोकाने सांगतो, ज्या व्यक्तीनं माझी कंबर धुतली त्या व्यक्तीच्या हातात बांगड्या होत्या, आणि जिच्या हातात बांगड्या आहे तिला बाई म्हणतात. कंबर धुणारी बायको होती ती अगोदर वारली. जिच्या दुसरी कंबर धुणारी आहे ती बुलढाणा जिल्ह्यात. ते कंबर कोणी धुतली? तुमच्या सुनबाईनं. बोलवा माझ्याकडं. बोलून घेतलं. बस पायथ्यावर. बसत नव्हती सासऱ्याच्या पायथ्यावर. मर्यादा सांभाळीत होत्या स्त्रिया त्या काळातल्या. बस म्हणल्यावर बसल्या. सोनाचे हात हातात घेतले. समदृष्टीची ताकद किती गोड आहे. आणि विटेवरच्या मालकाला आवाज दिला, देवा विश्वात क्रांती करणारी सून माझी आहे. जिनं सासऱ्याला बाप समजून कंबर धुतली, जिनं सासऱ्याला बाप समजून कंबर धुतली, जिची दृष्टी नाथ महाराजांच्या अभंगानुसार आहे, सर्वाभूती समदृष्टी. सासऱ्याला बापाच्या रूपात पाहिलं. दृष्टी किती गोड असेल. देवा तिनं सासऱ्याचं घाण काम केलं. जिची दृष्टी समय, तिच्यावर जर कधी प्रसंग आला तर तुझे हात सुद्धा घाणीत बुडू दे. म्हणून 27 दिवस चोखवरायची बहीण झाला आणि त्यांच्या बायकोचं बाळांत पण केलं. ही समदृष्टीची ताकद आहे. विठोबा रखुमाई, त्या गावात याच्या अगोदर आलतो का मी? नाही, पहिल्यांदाच आलो वाटते. पहिल्यांदाच. 3847 गावं आजच्यानं माझी महाराष्ट्रातली पूर्ण होतात. ज्या गावाला पहिल्यांदा जातो तिथं. हो, याच परिसरात 4 फेब्रुवारी 2019ला अपघातात वाचलो. नाना मला भेटायला आले. त्यावेळेला चिन्मयानंद स्वामीकडे कीर्तनाला होतो दर्जी बोरगावला. तिथं कीर्तनाला चाललो आणि त्या कायगाव का सायगाव काय तिथं अपघात झाला. बरेच तिथून आमच्या दिलीप अण्णांचा मुलगा रामेश्वर दादा आदी करून सगळे, वेणुताई गर्ल हॉस्टेलचे ते सगळे लोक आले. उचललं. बरेच नानांचे एक चांगले परिचित, मला वाटतं ते लोमटे चाचा, रणजित चाचा, त्यांनी मला उचललं आणि अंबाजोगाईच्या हॉस्पिटलला नेलं. नंतर मी जालन्याला पोचलो आणि त्यावेळेसपासून माझ्या बॉईल जनला क्रॅक आहे. खूप 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 ते गॅप कशानं भरण काय माहीत. किती पाकिटं टाकायलो पण भरण. हो, काय टाकावं काय माहीत. प्रयत्न करतो तरी पण माझ्या मनाला मी सांगतोय, कर्मे श्रीराम वनवासा गेला. एखाद्या जन्मात एखादं चुकीचं काम केलं असेल म्हणून वयाच्या 41व्या वर्षी गिरगावला करायला खाली बसायची वेळ येते. मी निमूटपणे हे पाप स्वीकारतोय. माणसाने स्वीकारलं पाहिजे. कुठलं तरी एखादी चूक एखाद्या जन्मात झाली असेल म्हणून तुला 41 वयाच्या वर्षात खाली बसून कीर्तन करावं लागते. दर 15 दिवसाला मल्टीव्हिटॅमिनचं इंजेक्शन आणि गोळ्या आहेत, त्यानं 10 थांबतो पण पायाला कंपन होतात म्हणून बसावं लागते. तुम्ही म्हणताल गप्पा इतक्या हाणायला बसतो का? त्याबद्दल माफी मागतोय. बसणं ही माझी इच्छा नाही, पण कमरेला गॅप आहे, क्रॅक आहे, अधिकच्या चिन्हासारखा क्रॅक आहे. आणि ते डॉक्टरांनी सांगितलं या वयात बदलता येत नाही. बदलला तर तो सक्सेस होत नाही. आमच्या गावकरी सोबत आहेत. मी दर महिन्याला जातो इथं औरंगाबादला मेडिकलमध्ये. आणि आदरणीय हुशे साहेबसुद्धा माझ्यावर फार चर्या करतात, फार मोठी. प्रयत्न करतोय पण तोही आजार. तरी पण त्याच्यात तुम्हा या परिसरातल्या लोकांच्या आशीर्वादाने 4.5 तासाच्या नंतर मी जिवंत घोषित होतोय. या परिसरातल्या निष्ठावंत वारकऱ्यांच्या आशीर्वादाने मी वाचलोय. याच परिसरातल्या एका व्यक्तीनं स्वतःची गाडी रक्तानं भरवली आणि मला तिथपर्यंत पोचलो. त्या रणजित काकांना, त्यांना सुद्धा धन्यवाद. नानांच्या जवळचे ते स्नेहित. मला असं वाटतंय खूप वेळेस असो आदरणीय नानांनी ह्या पवित्र पर्वणीत मला आमंत्रित केलं. ह्या पर्वणीमध्ये जेवढी भक्तगण इन्वॉल्व आहात, सामील आहात, सर्वांना माझ्या भैरवनाथाची कृपा होईल. भैरवनाथ म्हणजे प्रत्यक्ष शंकर आहेत. आणि शंकर किती मोठे संप्रदाय आहेत माहिती आहे का? वारकरी संप्रदायाची स्थापना शंकरांनी केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भगवान शिवजी म्हणजे वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहेत. त्या शिवजींचंच स्वरूप असणारा एक अंग असलेली भैरवनाथ यांच्या कलशारोहणाचा कार्यक्रम आहे. या कलशाच्या दीप्तीनं या प्रांतातल्या सर्व लेकीबाळींच्या संसारावर सुखाचा वर्षाव होईल अशी कलशाची पुण्य असते. फार वेळ घेतला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. पुनश्च तुम्हाला
32 मिनिटं त्रास दिला त्याबद्दल इथूनच तुमच्या पाया पडतो, क्षमा असावी. चाल घ्यायची का? खुंटेपळ धनंजय देशमुख आणि इसुरी काकासाहेब. जलद फक्त 5 मिनिटं वेळ द्या. आता फक्त 5 मिनिटं. तुका म्हणे संत जे का जनार्दनी संत संत जलद चाल घ्यायला लावतो फक्त 2 मिनिटं. एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पुढे म्हणा नित्य साधी आधी. एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत नित्य नित्य साधे आत्मा आत्महित नित्य साधे नित्य साधे आत्महित नित्य साधे आत्महित जलब्रह्म रूप जान जलहित रूप जान जलव्रत रूप जान जलव्रत रूप जान नित्य साधी आत्महित नित्य साधनाचे आत्महित जग ब्रह्म रूप गान जलहित ब्रह्म याची साधूचे लक्षण. हे साधूचे लक्षण हे साधूचे लक्षण जलव्रत रूप जान जलव्रत रूप जान जलव्रत रूप जान जलव्रत रूप जान नित्य साधूचे लक्षण हे साधूचे लक्षण लक्षण जलव्रत रूप जान जलव्रत रूप जान जलव्रत रूप जान मोजून 30 सेकंद हातवरी करा. तुकाराम 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 विठ्ठल जय